नमस्कार. मी संदीप विश्वासराव नवले पाटील, माजी प्रभारी सरपंच व माजी उपसरपंच ग्रामपंचायत कारेगाव. खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा होतोय. त्याचप्रमाणे आपल्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामधून महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे अष्टविजयासाठी खऱ्या अर्थाने ह्या इलेक्शनमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर उभे राहिलेले आहेत. मी या व्हिडिओच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून कारेगाव आणि पंचक्रोशी आणि हा जो 39 गावांचा भाग खऱ्या अर्थाने आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जॉईन झाला तेव्हापासून नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांच्याबद्दल मी 2 गोष्टी या ठिकाणी बोलणार आहे. खरं तर कारेगावकरांसाठी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून सगळ्यात मोठं कुठलं काम झालं असेल तर ही जी आत्ताची जी औद्योगिक वसाहत आहे त्या औद्योगिक वसाहतीनंतर 3ऱ्या टप्प्यातील औद्योगिक वसाहत खऱ्या अर्थाने कारेगाव, करडे आणि बाबळसर ह्या परिसरामध्ये ह्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित खऱ्या अर्थाने औद्योगिक वसाहतीकडनं करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माझ्या कारेगावमधील शेतकऱ्यांची 247 हेक्टर एवढी जमीन खऱ्या अर्थाने भूसंपादित केली गेली होती. आम्ही सगळ्या मंडळींनी, आमच्या जुन्या सगळ्या पुढाऱ्यांनी खऱ्या अर्थाने नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांपुढे ही व्यथा मांडली की ऑलरेडी कारेगावकरांचं 60-65% क्षेत्र आधीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये गेलेलं आहे आणि जर एवढी 247 हेक्टर एवढी जमीन जर पुन्हा एकदा जर औद्योगिक वसाहतीमध्ये गेले तर येणाऱ्या काळामध्ये गावाचे औद्योगिकरण आणि गावाच्या दळणवळणासाठी जागा राहणार नाही. ही गोष्ट गांभीर्याने घेऊन नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी त्यावेळेस खऱ्या अर्थाने कारेगाव असेल, बाबळसर असेल, करडे असेल या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठला मार्गी लावला असेल तर त्या जागेवरील भूसंपादन केलेली शिक्के खऱ्या अर्थाने नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून काढण्यात आली. गेल्या 3-3.5 वर्षापासून आम्ही कारेगाव ग्रामपंचायतवरती नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून सातत्याने काम करतोय. खरं तर कारेगावकरांसाठी नवसंजीवनी ठरणारी जलजीवन मिशन अंतर्गत 42 कोटींची पाणी योजना जी राज्यातील इंडिव्हिज्युअल ग्रामपंचायतीस राज्यातील सगळ्यात मोठी पाणी योजना खऱ्या अर्थाने कारेगावकरांसाठी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने देण्यात आली. यापूर्वीच्या पाण्याच्या समस्येबाबत जर बोलायचं झालं तर आत्ताच्या MRDCकडनं आपल्याला 11 लाख लिटर पाणी पर डेला खऱ्या अर्थाने कारेगावकरांसाठी मिळत होतं. परंतु आत्ताची जर लोकसंख्येचा विचार केला तर 1 लाखापेक्षाही जास्त लोकसंख्या खऱ्या अर्थाने कारेगावमध्ये वास्तव्यात असून त्या ठिकाणी लागणारा पाणी पुरवठा हा 25 ते 30 लाख लिटरचा आहे. नक्कीच ह्या पाणी योजनेचं डिझाईन करत असताना येणाऱ्या 30 वर्षाचं प्रोव्हिजन करून ह्या पाणी योजना खऱ्या अर्थाने डिझाईन करण्यात आलेली आणि खऱ्या अर्थाने नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून कारेगावकरांची कायमची तहान भागवण्याचं काम खऱ्या अर्थाने नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. खऱ्या अर्थाने कारेगावमध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपकेंद्र असणं गरजेचं होतं. आम्ही सगळ्या मंडळींनी सातत्याने पाठपुरावा घेतल्यानंतर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून 45 लाख रुपयाचा निधी उपकेंद्रासाठी आणि एका खाजगी कंपनीतून 15 लाखाचा CSR निधी देखील कारेगावकरांसाठी देण्यात आला आणि त्याचं देखील काम खऱ्या अर्थाने आत्ता त्या ठिकाणी कारेगावमध्ये चालू आहे. आपण सगळेजण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही वर्षांपूर्वी आपण जागतिक महामारी करोनाला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागलं. कारेगावची परिस्थिती एवढी बिकट होती तर पुणे जिल्ह्यामध्ये हायलाईट कोविडचं सगळ्यात जास्त पेशंट असणारं गाव म्हणून कारेगावकडे पाहण्यात येत होते. त्यावेळेस देखील नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी कारेगावकरांना हाताच्या बोटासारखं प्रेम करण्याचं काम केलं. ज्या ज्या पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन लागतात, कुठे कुठे बेड उपलब्ध करून लागतात, ऑक्सिजनची गरज आहे, त्या अर्थाने सातत्याने नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यावेळेस मदत करण्यात आली आणि पेप्सिको सारख्या कंपनीतून 80,000 वॅक्सिनेशन हे खऱ्या अर्थाने कारेगावकर आणि कारेगावमध्ये राहणाऱ्या स्थानिक आणि बाहेरगावातील परप्रांतीयांच्या लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं. बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी. खऱ्या अर्थाने आपण कामानिमित्त ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्यावेळेस अभिमानाची गोष्ट अशी वाटते की ज्यावेळेस आपल्याला लोक विचारतात की तुम्ही कुठल्या विधानसभा मतदारसंघात जाऊन आलात, तुम्हाला कोणते आमदार आहेत, ज्यावेळेस आपण नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं नाव सांगतो त्यावेळेस ती लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया अशा येतात की तुम्ही सगळे भाग्यवान मंडळी आहात की तुम्हाला नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांसारखं नेतृत्व लाभलंय. आणि खरंच आपण सगळे भाग्यवान मंडळी आहोत की आपल्याला नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं नेतृत्व लाभलंय. आपण फक्त आमदाराला मतदान करणार नाही तर उद्याच्या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला मतदान करणार आहे. ही भावना आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. साहेबांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ऊर्जा मंत्री म्हणून साहेबांनी काम केले, गृहमंत्री म्हणून साहेबांनी काम केले, कामगार मंत्री म्हणून साहेबांनी काम केले, सहकार मंत्री म्हणून साहेबांनी काम केले
आणि ह्या सगळ्या क्षेत्रात काम करत असताना राज्यामध्ये एक अभ्यासू व कार्यक्षम नेता म्हणून नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांकडे पाहिलं जातं। ह्या गोष्टीची देखील नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। आपापसातले हेवे दावे बाजूला ठेवून सगळ्यांनी एकमुखाने नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांचं काम करून त्यांना अष्टविजयासाठी, त्यांना सगळ्यात जास्त मताधिक्याने पुन्हा एकदा विधानसभेवरती काम करण्यासाठी आणि आपल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघावरती विकासात्मक काम करण्यासाठी, लोकाभिमुख काम करण्यासाठी पुन्हा एकदा अष्टविजयासाठी पाठवायची विनंती मी या ठिकाणी करतो। मी कारेगावचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कारेगावातील सर्व ग्रामस्थांना आणि सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करणार आहे की आपापसातले वाद बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने आपल्यासाठी, आपल्या गावासाठी कुणी लोकाभिमुख काम केली, आपल्यासाठी कुणी सातत्याने आपल्यासाठी उभं राहिले, ही गोष्ट लक्षात घेऊन येणाऱ्या 20 तारखेला घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना मोठ्या मताधिक्याने आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवायची अशी विनंती मी आपल्याला करतो। धन्यवाद।